Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी फिजिओथेरपीमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, तर त्यांच्या अनुषंगाने हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत। अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते की गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे। तर गव्हर्नमेंट कॉलेजची महाराष्ट्रामध्ये काय संख्या आहे, एकूण जागा किती आहेत, मागील वर्षी कॅटेगरीनुसार काय कट ऑफ गेला होता, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून फिजिओथेरपी संदर्भात आणखी जास्तीत जास्त माहिती मी तुमच्या समोर ठेवेल व हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क येत आहेत परंतु BMS BDS करायचं नाही, अशा विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त 4 गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत। या ठिकाणी तुम्ही हे कॉलेज पाहू शकता। सिरियल नंबर 1 ला जे कॉलेज आहे त्याचं नाव आहे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मुंबई, त्यानंतर सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई व टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई, हे 3 जे गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत ते मुंबईमध्ये आहेत व एक जे काही गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहे ते नागपूर या ठिकाणी आहे। या कॉलेजच्या टोटल जागा आपण या ठिकाणी पाहू शकतो, 90 जागा आहेत। यामध्ये देखील कॅटेगरीनुसार रिझर्वेशन आहे, ते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून पाहू शकता। आता आपण मागील वर्षी या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार काय कट ऑफ राहिले होते व फायनल ॲडमिटेड कॅन्डिडेटचा स्कोर काय आहे ती माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मुंबई या कॉलेजचा कट ऑफ पाहू। या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी पाहू शकता। SC कॅटेगरीतील विद्यार्थ्याला मागील वर्षी 270 मार्कावर हे कॉलेज मिळालं होतं। NT1 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो सर्वात कमी गेलेला होता, 205 मार्कावर देखील विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज मिळालेला आहे। OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 328, जे विद्यार्थी SCBC मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 365 व जे विद्यार्थी EWS मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 401, तर जे विद्यार्थी ओपन मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 422 मार्कापर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला, सेट GS फिजिओथेरपी कॉलेज मुंबई, तर या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। SC कॅटेगरीला 278 मार्क, ST कॅटेगरीचा 250 पर्यंत, VJ कॅटेगरीला 375, NT1चा 263, NT2चा जो कट ऑफ आहे तो 421, NT3 विद्यार्थ्याला 254, OBC मध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना 361, SCBCचा जो कट ऑफ आहे तो 366 मार्क पर्यंत राहिला होता व जे विद्यार्थी EWS मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 437 आणि ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो या कॉलेजचा सर्वात जास्त कट ऑफ राहिला होता, 472 मार्कापर्यंत। तर अशा प्रकारे आपण 2 गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजचे कट ऑफ पाहिले आहेत। त्यापुढे आता आपण टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मुंबई या कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीनुसार हा कट ऑफ पाहून घ्या। SC ला 274, VJ ला 285, NT2 ला 401, OBC ला 292, SCBC ला 271, तसेच जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत या विद्यार्थ्यांना 461 मार्कापर्यंत हे कॉलेज मिळालं। शेवटी जर आपण गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज नागपूर या कॉलेजचा विचार केला
तर SC कॅटेगरीला 374, ST मध्ये 274, VJ कॅटेगरीला 316, NT2 ला 337, OBC ला 289, SCBC ला 272 व जे विद्यार्थी AWS मध्ये आहेत या विद्यार्थ्यांना 357, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 378. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजचे कट ऑफ राहिले होते. या ठिकाणी आपण प्रत्येक कॉलेजचे कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहिले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी फिजिओथेरपीमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. गव्हर्नमेंट कॉलेज सोडले तर महाराष्ट्रामध्ये जे काही सेमी प्रायव्हेट फिजिओथेरपी कॉलेज आहेत ते देखील चांगले आहेत. जर तुमची इच्छा असेल की मुंबई, पुणे, रायगड यासारख्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला फिजिओथेरपी कॉलेज मिळावं तर तुम्ही आमच्या संपर्कामध्ये नक्की या. तुमच्या मार्कनुसार योग्य त्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू. या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला बालाजी एज्युकेअरला सबस्क्राईब करा, जेणेकरून फिजिओथेरपी संदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट तुम्हाला मिळत राहतील. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.